आपचे खासदार राघव चड्ढा यांना पक्षानं दणका दिलेला आहे। राज्यसभेतील उपनेते पदावरून त्यांना हटवलंय। अशोक मित्तल यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आपनं राज्यसभा सचिवालयाला पत्र सादर केलं। खासदार राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ न देण्याची विनंती देखील केलेली आहे। ही आहे आपल्या भारताची असलियत। जो नेता भारताच्या प्रत्येक सर्वसामान्य जनतेसाठी लढतोय, त्याच नेत्याला आता राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलं गेलं आणि संसदेत सुद्धा बोलायला वेळ दिला जाणार नाही त्यांना। मग विचार करा, हे भारताचं राजकारण किती पदयोग्य आहे। जो विचार भारताच्या पंतप्रधानांनी करायला पाहिजेत, तो विचार या खासदार करतोय। हा खासदार सुशिक्षित आहे, अंगठे बहादर नाही। हा खासदार संसदेत जो पण मुद्दा मांडतो, तो मुद्दा भारतातल्या प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी आहे, म्हणून त्याचं फळ या अशा प्रकारे देण्यात आलं। मग विचार करा, हा खासदार जर का कधी पंतप्रधान असता तर या देशाने कोणत्या लेवलची प्रगती केली असती। पण हे होणं शक्य नाही, कारण या भारताच्या राजकारणामध्ये चांगले लोक जमत नाही आणि चांगल्या लोकांचे असे हाल होते। आणि याचं जिवंत उदाहरण आहे राघव चड्ढा। त्यांना संसदेच्या उपनेते पदावरून हटवलं। संसदेत आता त्यांना बोलायला वेळ दिला जाणार नाही। मग विचार करा, राजकारणामध्ये चांगल्या व्यक्तीचे असे हाल करतात। अशा नेत्यांची भारताला गरज आहे, तेव्हा कुठं भारत प्रगती करेल। पण आपला देश पूर्ण भरलेला आहे आणि जे सुशिक्षित नेते आहेत त्यांची हे नालायक लोक असे हाल करतात।